आजचा विषय कडू आहे पण सत्य आहे. डिस्काउंट देऊन धंदा वाढतो का? उत्तर आहे बिग नो. हॉटेल व्यवसायातले बरेचसे मालक सुरुवातीला किंवा धंदा कमी झाला की डिस्काउंट द्यायला सुरुवात करतात. डिस्काउंट अँड ऑफर्स आर ड्रग फॉर युअर बिझनेस. डोंट गेट ॲडिक्टेड. नमस्कार, मी राहुल मुळीक, तुमचा हक्काचा हॉटेल कन्सल्टंट. जर तुम्हाला वाटत असेल 50% डिस्काउंट किंवा बाय वन गेट वन देऊन तुम्ही मार्केट जिंकत असाल तर तुम्ही स्वतःच्या ब्रँडची व्हॅल्यू किल करत आहात. डिस्काउंट देणं म्हणजे डेस्पिरेशन दाखवणं. आणि डिस्काउंटचे हे 3 तोटे नक्की लक्षात ठेवा. पहिला तोटा आहे रॉंग क्राऊड अट्रॅक्शन. तुम्ही दिलेल्या डिस्काउंटमुळे फूड लवर्स तुमच्याकडे अट्रॅक्ट होत नाही तर डील हंटर्स अट्रॅक्ट होतात. ज्या दिवशी तुमची ऑफर संपेल त्या दिवशी हे कस्टमर सुद्धा गायब होतात. डिस्काउंट आणि ऑफरचा दुसरा तोटा आहे लो प्रॉफिट मार्जिन्स. बॉस, हॉटेल व्यवसायात मार्जिन खूप टाईट आहे, त्यात तुम्ही डिस्काउंट देताय. खिशातून पैसे घालून व्हॉल्यूम वाढवण्यात काहीच अर्थ नाहीये. ऑफर आणि डिस्काउंटचा तिसरा तोटा आहे क्वालिटी परसेप्शन. ज्या वस्तूची किंमत कमी त्याची क्वालिटी कमी हे कस्टमरची सायकोलॉजी आहे. त्यामुळं स्वस्त विकून स्वतःला चीप ब्रँड बनवू नका. तुम्ही भाजी मंडईमध्ये बसलेला नाही, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री मधला एक फूड ब्रँड आहात. कस्टमरला एक्सपिरियन्स, टेस्ट आणि सर्व्हिस विका. तुमच्या ब्रँडला स्वस्तामध्ये विकू नका. डिस्काउंट न देता प्रीमियम प्राइसिंग मध्ये धंदा कसा करायचा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला DM करा.